गाईज आज होतं एलिमिनेशन राउंड. त्यामुळे एलिमिनेशन राउंडच्या आधी बोलायचं म्हटलं तर आज एक टास्क होता फन डे म्हणून. त्यात तन्वीने आयुषबद्दल राग व्यक्त केला, कारण आयुष फ्रेंडशिपचं म्हणजे नीट पाळत नाहीये, तो दोघलापणा करतोय. तन्वीचं त्यामुळं डोकं तापलं आणि तिनं रडली-बिडली आणि जास्त ते बॉक्सिंगला लय मारलं. बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट झालं, एलिमिनेशन राउंडमध्ये ह्यावेळी जाणार होते दोघं जण. ते होते म्हणजे लय चान्सेस होते, की आयुष आणि ओमकार जाणार आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण यावेळी ऑलरेडी एक एलिमिनेशन झालं होतं परवाच्या दिवशी, म्हणून त्यामुळे डबल एलिमिनेशन झालं नाही. म्हणजे ऑफकोर्स एक गेले म्हणून 2 न जाता एकच काढलं गेलेलं आहे आणि डेंजर झोनमध्ये आयुष आणि ओमकार ऑफकोर्स होते. मग आयुष वाचला आहे आणि ओमकार एलिमिनेट झालेला आहे. जसं मी मागच्या आठवड्यातच सांगितलं, ओमकार जाणार कारण त्याचा गेम दिसतच नव्हता आणि त्यानं गेम दाखवला पण ती शेवटच्या 2 आठवड्याच्या 2 दिवसात. पण ते काय एवढं पब्लिकला दिसलं नाही आणि वोटिंग कमी आली असेल म्हणून तो एलिमिनेट झाला. दुसरी गोष्ट बोलायला गेलो तर आता जसं रितेश भाईंनी की सांगितलं की बाबा चांगलं आहे की टोळी चांगली खेळते आणि त्यांची प्रशंसा केली म्हणून. आता तन्वी, दीपाली, राकेश आणि प्रभू ह्या 4 जणांचा आता एक ग्रुप व्हायला लागलाय. आता शेवटी दाखवलंय. काय माहिती किती दीपाली तर दोघली आहे. राकेश, तन्वी आणि प्रभू एकत्र राहतील. पण त्यांच्यावर गेम नको व्हायला मला असं वाटतंय आणि 2 ग्रुप होतील ह्याचं म्हणजे प्रोबॅबिलिटी कमी आहे. पण पुढच्या आठवड्यात बघू काय होतंय ते. चालतंय मग. ओके. बाय.